राज्याची विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे असे संकेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं मानलं जाऊ लागले, तर दुसरीकडे विरोधकांनी देखील निवडणूक लांबवली जात असल्यावरून सरकारवर टीका केली। अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, राज्याची विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। कॉन्फिडेंस के साथ कहता हूँ, महाराष्ट्र में महायुति सरकार पूरी मेजोरिटी के साथ, थंपिंग मेजोरिटी के साथ जीतेगी। की जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली। संबंध देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आधी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असं म्हटलं जात होतं, मात्र आता निवडणूक डिसेंबरमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जाते। काय ताजे अपडेट्स? महाराष्ट्र विधानसभेचा कालावधी 5 वर्ष संपतोय तो नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसरं नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे। परंतु सध्याची लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवायची असेल आणि सर्व राज्यातील महिलांपर्यंत ती पोहोचवायचं असेल तर आणखी कालावधी असणं गरजेचं आहे, आणि त्यामुळेच ही निवडणूक कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये घेतली जाऊ शकते असं एक सूत्रांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार झारखंड विधानसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। सर्वांना अपेक्षित होते की जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत ही निवडणूक होईल, परंतु तसं केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी या योजनेची यशस्वी अंमलबजावणीसाठीच हा कालावधी घेतला जातोय का, असा एक प्रश्न निर्माण होतो। यावरून विरोधकांकडून देखील टीका होताना पाहायला मिळते। धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।